आज आपण पाहणार आहोत घरगुती पद्धतीने श्रीखंड। हे मी अर्धा लिटर दही घेतलं आहे। हे मी एका सुती कपड्यामध्ये काढून घेते। आता हे दही आपल्याला बांधून ठेवायचे, म्हणजे याच्यातलं पूर्ण पाणी निसरेपर्यंत। याला एक गाठ मारायची आणि व्यवस्थित असं कुठेतरी आधारवर बांधून ठेवायचे, जेणेकरून ते पाणी पूर्ण खाली गळालं पाहिजे। तुम्ही पाहू शकता मी असं इथं वर बांधून ठेवले आणि याच्या खाली बघा आता व्यवस्थित पाणी गळायले। त्याचं पूर्ण पाणी निघून गेलं की हे दही एकदम असं कोरडं होतं। हे पहा, हे दही आपलं पूर्ण कोरडं झालेलं आहे। याच्यातलं पूर्ण पाणी निघून गेले आणि आपलं दही चक्का चक्का झालेलं आहे असा। आता याला मी ह्या बाउलमध्ये काढून घेते। पाहू शकता तुम्ही दही किती मस्त झाले। याला फेटून घ्यायचंय। याला मी अर्धी वाटी साखर घालते आणि चवीसाठी विलायची घालते 1 चमचा आणि फेटण्यासाठी दुधानं चवही छान लागते आणि कसं असं क्रीम सारखं होतं आपलं मऊ मऊ, जसं विकत्रीचं असतं ना तसं होतं, एकदम क्रीमी क्रीमी। तुम्ही पाहू शकता बघा किती मस्त फेटल्या गेले। असं श्रीखंड खायला घरचं मजाही येते आणि घरची चवही छान लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। तयार आहे आपलं श्रीखंड। कसं वाटलं एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।